वेलकम तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर आपण आता डायरेक्ट ब्लॉग ब्रेकफास्टपासून स्टार्ट करतो आहे. मी आणि नट्टू दीदी आलेलो ब्रेकफास्ट करायला. पप्पाचं झालेलं आहे, मम्मी येणार आहेत परत ब्रेकफास्ट करायला. तर चला आपण आधी ब्रेकफास्ट करून म्हणतो कम्प्लीट. आता इथं मम्मी पण आलेली आहे. आता आपली चहा आणि खारी आलेली आहे पहा. याच्यात आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आम्ही परत चाललेलो आहे आमच्या रूममध्ये. तर आली पहिल्याच फ्लोअरवर होते आमची रूम, जास्त काही दूर नाही इथे. उघड आहे भाऊ. तर गाईज आता आपले ब्रेकफास्टून आपण आलेलो आहे. आता आवरून आपल्याला फ्रेश होऊन जायचं आहे, शॉपिंग करायला. इथं मार्केटमध्ये आपल्याला फिरायचं आहे. तर मम्मीने आवरलेलं आहे. मम्मी आंघोळ करून आली होती ब्रेकफास्ट करायला आणि मी नट्टू दीदी भूतो आणि बिना आंघोळीचं गेलो होतो. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. तर आता आम्हाला दोघांना आवरायचं आहे. आमचं आवरलेलं आहे, आंघोळ वगैरे सगळं झालेलं. आणि आता आम्ही चाललो आहे मार्केट रोडला फिरायला. तर पप्पा आलेले आहेत. सगळ्यांनी मी एकट्याने चांगले ड्रेस घातलेले, बाकी सगळ्यांनी नाही ड्रेस घातले. या रिक्षात आम्हाला जायचं आहे. पप्पा मी कुठं बसलेलो आहे रिक्षामध्ये, एकदम मागच्या सीट नसते का आपण. त्यांनी किडनॅप केलेले गाईज मला. हे 3 प्रूफ आहे. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. आता मार्केट रोडला पाहू काय काय भेटतं आपल्याला. चांगले ड्रेस भेटले तर घेऊन टाकू. आता आम्ही आलेलो आहे सगळ्यात आधी आम्ही लेडीज मार्केटसाठी आलेलो आहे, मम्मीला नट्टू दीदीसाठी. तर हे पास आहे मार्केट आहे पा, किती मोठं मार्केट. सगळीकडे लेडीजचं आहे पा. आणि तिकडं ती मिरर लिफ्ट पण आहे पा. पहिले मी आणि पप्पा आलेलो आहे कपडे बघायला. इसमें अशी जीन्स बघितली पहिली. मम्मी तिला जीन्स बघते, चांगली दिसायली ती. चांगली वाटायली ती, नाही भारी ती. नाही त्याच्यावर कोणताही मॅच होतो चांगली वाटेल. त्याच्यावर ब्लॅक वगैरे. पण मी म्हणत होतो फिटिंग करून नाही घेतली. नको फिटिंग नाही. मम्मीने असं एक घातलेलं आहे, भारी वाटेल. पण मम्मीने बघा इथे किती कपडे घेतलेले आहे पा. हे मम्मीचे हे आणि हे सगळे मम्मीने त्यांना घेतलेले आहेत. हे तर माझं पप्पाचं आहे पा. आणि ही जीन्स मी घेतलेली. बाकी सगळं मम्मीचं नट्टू दीदीचं आहे. एक ड्रेस घेतला तर मम्मीने घालून घेतलेला आहे. हे दाखव मम्मी. हे पहा शर्ट है क्या इनके साइज के? पप्पा असेच घ्या तुम्ही, माहिती का चांगलं वाटेल. दिखाओ. ओव्हर साईज मध्ये. आपली शॉपिंग इथे ह्या शॉप मध्ये झालेली आहे. हे पहा 1 2 3 आणि मम्मीने हा घालून ठेवलेला आहे. हे मार्केट बघा गाईस किती भारी दिसते. कॉम्प्लेक्स मध्ये बनवलेलं आहे. हे पहा आणि ही जीन्स अशी कशी पहा गाईस. कोणती ती कशी भाई ती 2. आता आम्ही चाललेलो आहे त्या मिरर लिफ्ट मध्ये. तर ही मिरर लिफ्ट आहे. या मिरर लिफ्ट मध्ये पूर्ण कॉम्प्लेक्सचा व्ह्यू आपल्याला एकदम भारी भेटेल. या पूर्ण कॉम्प्लेक्सचा. म्हणजे इथून ते कोणतं चौथा बाजार तिथंच आम्हाला. आणि आम्ही जमले तर बीच वर पण जाणार काय. तिकडे बीच पण नाही तिकडे काहून सांगून दे गाईडला. नाही हो. ओ नाही हो पप्पा जाणार. ते पुन्हा म्हणतील गेली नाही तुम्ही. गाईज म्हणतील बसवला आम्हाला. ओ पप्पा जाणार. नाही बाबा गाईज म्हणतील असं कसं आहे. ऐसे तो नहीं होता है. अरे नाही हो गाईज. ऊपर जा रहे ना. आम्ही 1 फ्लोअर एक्स्ट्रा वर आलो होतो. आता परत चाललेलो इकडे पण लिफ्ट आहे ना. ती भारी.
आता आपण शॉपिंग केलेली आणि आता चाललेलो आहे चौथा बाजार मध्ये. कहाँ पे रस्ते में है क्या? गैस्टा मार्केट है उधर क्या मिलेगा. आपण आलेलो आहे चौथा बाजार मध्ये. तर हे पा किती मोठा बाजार आहे हा. म्हणजे आपल्या संभाजीनगरमध्ये सिटी सारखा एरिया आहे हा. हे पा सगळीकडे दुकानच दुकान आहे. आणि हे इकडं पप्पा आहे. सबने काम लगे मार्केट एकदम संपत आलेलं आहे तरी यांची काही शॉपिंग थांबत नाही. हे पाय हे अजून पप्पाचे आणि त्यांचे पण हातात दिलेले आहेत आणि तरी चालूच आहे बघा अजून. तेव्हा ते मार्केट संपलं पूर्ण. हे पाय आमची शॉपिंग झालेली आहे आणि हे पाय इकडं सगळे थकलेले आहेत. मम्मीला तर बघा किती घाम आलेला आहे इकडं. हो का काय होतं चपलान ते थांबलेलो होतो अजमेर फॅशनमध्ये. हे साडींसाठीच सुरतमध्ये सगळ्यात मोठं होलसेलर दुकान आहे. तर मम्मीसाठी आम्ही इथे आलेलो आहे. तिथे नंबर लावा लागतो कशाला? विकण्यासाठी घ्यायला. औषध सांगावं लागत आणि विचारून वरती. तिचं पाय किती भारी दुकान आहे. म्हणजे किती भारी बिल्डिंग आहे साडींसाठी. आपले कपडे किती भरलेले. 10,000चे एवढेसे कपडे ते पप्पाचे आणि माझे. जास्त काही नाही फक्त 10,000. आता आम्ही चाललेलो 20 8 पॅन्टी गाईज आणि बाकी ते आपलं बिल किती झालंय आता. आता घ्यायची बारी आली ना ते खाली तर कोण नाही की हात लावलं मी तुझ्या. एक साईड कर. पण माझं काय आहेच नाही त्याच्यात. आमची खरेदी झालेली आहे आणि आता आपण चाललेलो आहे हॉटेलमध्ये. आणि हॉटेलमधून आपण लगेच आपली गाडी घेऊन आपल्या संभाजीनगरला निघणार आहे महाराष्ट्रात. तर हे पाहिजे हुआ इधर जमा नहीं जमा. घेतलेलं आहे आपल्या हॉटेलमध्ये. पण आता ही हॉटेल आपली राहिलेली नाही आहे कारण आपण चेकआउट केलेलं आहे आणि आता आपल्याला निघायचं आपल्या घराकडे. तू शर्ट पण काय घेते. आणि आता आपली स्विफ्ट कुठं आहे काय नाही. तर काहीच आता आपण खूप पुढे आलेलो आहे. मी झोपलो होतो म्हणून कॉम्प्रोमाइज राहिला होता. तर आपण आता हॉटेलमध्ये थांबलेलो आहे. आपलं घर इथून 200 किलोमीटर राहिलेलं आहे अजून. तर आपण जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये थांबलेलो आहे. ही आपली हॉटेल कृष्णा गार्डन. तर आधी जेवण करून घेऊ आणि मग जाऊ आपण परत घरी. हे इकडं पप्पा आ तर काहीच ही हॉटेल आम्ही कॅन्सल केलेली आहे कारण इथं काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे. मग आपण आता नंतर दुसरीकडे तर काहीच आता आपण परत आलेलो दुसऱ्या हॉटेलला. यपा हॉटेल आनंद सागर. चला हे इकडं मम्मी इकडं नट्ट दिदी सगळे झोपेतून उठलेले. तर काहीच आता आपलं जेवायचं आलेलं आहे. हे पा इकडं आम्ही शेवभाजी मागितलेली आहे आणि बेंगन भरतं मागितले. हे पा आता लवकर जेवण मग तुम्हाला मी. तर काहीच आता आमचे जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता बारी आली आहे इथून निघायची. आता आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहे इथून. तर आता जास्त काही नाही आहे. तर भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.